त्यानंतर बघूया पुढली एक ब्रेकिंग बातमी। महावितरणच्या कारभाराविरोधात नरेश म्हस्के आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। ऐरोली आणि बेलापूर विधानसभा क्षेत्रातील रहिवाशांना गेल्या अनेक वर्षांपासून महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। सातत्यानं वीज पुरवठा खंडित होणं, केबल जळण्याच्या घटना, ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड होणं, कमी दाबाचा वीज पुरवठा, रखडलेली सबस्टेशनची कामं, वाढत्या तांत्रिक समस्या, तासनतास नागरिकांना अंधारात राहावं लागणं, या समस्या वारंवार घडतात। या गंभीर प्रश्नाकडे महावितरण प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज शिवसेनेच्या वतीनं ऐरोली आणि बेलापूर महावितरण कार्यालयावर खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। भास कदरे इथला अधिकारी काय सांगतोय हे जरा ऐका। हे स्पीकर चालू कर, स्पीकर चालू कर। आता तुम्ही आता बोलले ना हा कॉन्ट्रॅक्टरचं बोला तुम्ही सर, स्पीकर चालू करा। खरं सर यांनी आपल्या अडचणी विचारल्या, आपल्याला अडचणी काय आहे आपण आपल्या अडचणी सांगितल्या। काय अडचण आहे ते सांगा। अडचणीच्या स्वरूपात आपले जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांना आपण कॉल करतो, त्यांच्याकडनं रिस्पॉन्स आहे तो रिस्पॉन्स वेळेवर मिळत नाही, त्यामुळे जे कॉल अटेंड करायला आपण वेळेवर अटेंड करू शकत नाही। त्यांच्याकडे काही मटेरियल्सची अभावी असतात किंवा माणसं त्यांच्याकडे